आता बघा 11 वगैरे काय आहे. आपण लाभाचं घर आणि इच्छेचं घर 11 वगैरे मानलं जातं. प्रत्येक प्रकारचा लाभ आणि प्रत्येक प्रकारची इच्छा 11 घरातनं आपण मानली जाते. त्यामुळे आपल्याला होणारे प्रॉफिट्स बघा, आपल्याला होणारे लाभ इच्छा प्रॉफिट्स 11 घरातनं आपली इच्छा पूर्ती झाली, आपण काय म्हणतो 11 वगैरे ऍक्टिव्हेट झालं. सोसायटी समाज 11 वगैरे आहे. फ्रेंड सर्कल तुमचं कशा प्रकारचं असणार आहे, कोण ठरवणार 11 वगैरे ठरवणार. एनजीओज संस्था समाजसेवी संस्था आहेत 11 वगैरे आहे. समाज किंवा समाजसेवी संस्था 11 वगैरे आहे. समाज सेवा 11 वगैरे आहे. गेम्स म्हणजे फायदा 11 वगैरे आहे. त्यानंतर बिग ब्रदर तुमचा मोठा भाऊ 11 वगैरे आहे. त्यानंतर ग्रुप वर्क टीम वर्क 11 वगैरे आहे. ग्रुपने जेवढे लोक काम करणार मोठ्या प्रमाणात टीमनं काम करणार 11 वगैरे आहे. फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स आहेत म्हटलं काय तुमचा एक ग्रुप आहे ना, बरोबर ना. फ्रेंड्सचा एक ग्रुप आहे. टीम वर्क ग्रुप वर्क 11 वगैरे आहे. इंडस्ट्री रिलेटेड जॉब जी लोक एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, MIDC मध्ये एखादी कंपनी आहे तर ती कंपनी काय आहे, त्या कंपनीमध्ये अंडर सगळी काम करतात तर त्या कंपनीच्या अंडर करणारे सगळी लोक कुठल्या घरातून काम करतात 11 घरातून. का माहिती आहे 11 वगैरे काय समाज आहे. 11 वगैरे कॉलनी. तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काम करलाय, तुमचा एक समाज निर्माण झाला ना, तुमची कॉलनी निर्माण झाली, हजारो लोक तिथे काम करतात, टीमनं काम करावले, बरोबर ना. ग्रुपनं काम करावले, तिथे हजारो हँड्स तिथे कामाला लागलं म्हणून 11 वगैरे लक्षात येते. म्हणून त्याला 11 वगैरे जोडले जाते. जेवढे टीम वर्क आहेत इंडस्ट्रियल कामच आहेत 11 वगैरे जोडले जाते. फायनान्स सेक्टर 11 वगैरे पैसा फायनान्स आहे. फायनान्स रिलेटेड जेवढे जॉब्स आहेत 11 वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं मोह, आपला मोह 11 वगैरे. म्हणजे असं म्हणता येईल का की माणसाचा वीक पॉईंट, माणसाचं वीक पॉईंट 11 वगैरे. एखाद्या गोष्टी त्याला जास्त हे असते. म्हणजे आता तुम्ही तिसरं जर अट्रॅक्शन म्हणला आणि ह्यात काय फरक येईल बघा. तिसरं घर अट्रॅक्ट करते की तुम्ही तिथं अटॅच राहता. आणि 11 वगैरे काय 11 वगैरे तुमचा मोह आहे. एकीकडे अटॅचमेंट आहे आणि एकीकडे की इच्छा, आपल्या इच्छा की ही गोष्ट पूर्ती व्हावी किंवा ही गोष्ट मिळावी. प्रत्येक मनुष्याच्या काहीतरी इच्छा असतात. इच्छा कुठे डिपेंड आहे 11 घरावर डिपेंड आहे. लक्षात. आता तुम्ही एक विचार केला काय 11 वगैरे मोह आहे. 11 वगैरे जर स्टोरी बघितली तर सगळ्यात भारी घर तुम्हाला कुठलं वाटणार 11 वगैरे. कारण तुमच्या लाभ तिथं बसलेला आहे, तुमची इच्छा पूर्ती बसलेला आहे. कुठल्याही घरा रिलेटेड धन पाहिजे 11 वगैरे, प्रॉपर्टीज पाहिजे 11 वगैरे आहे, संतान पाहिजे 11 वगैरे आहे, तुम्ही जे सर्व्हिसेस देतात त्यातनं पैसा पाहिजे 11 वगैरे आहे. 7 वगैरे तुम्हाला पार्टनर पाहिजे, बिझनेस व्यवस्थित व्हावी इच्छा आहे 11 वगैरे आहे. पिढा नष्ट झाली पाहिजे 11 वगैरे आहे. 9th हाऊस भाग्यानं साथ गेली 11 वगैरे आहे. म्हणजे साथ दिली पाहिजे ह्या इच्छा सगळ्या. ते घर ज्या ज्या इच्छा आहेत त्या 11 वगैरे आहे. कर्मक्षेत्र पाहिजे, पद नाम पद प्रतिष्ठा पाहिजे, या गोष्टी सगळ्या काय म्हणते 11 वगैरे मागते. 11 वगैरे फ्रेंड सर्कल मागते. बघा हेल्थ व्यवस्थित झालं पाहिजे 11 वगैरे मागते. बघा म्हणजे जेवढे आपले मोह आहेत कुठं बसलेले आहेत, मोह आहेत ते कुठं बसले 11 वगैरे. जेवढ्या इच्छा आहेत आणि इच्छेला पूर्ती पण करते. विशेष म्हणजे बघा 11 वगैरेच आहे जी इच्छांची पूर्ती पण करते. लक्षात घ्या. आता ज्यावेळी आपल्या इच्छा पूर्ती होते दुसरी इच्छा प्रकट झालेली असते. ज्यावेळी आपली एक इच्छा पूर्ण होत्या त्यावेळी दुसरी इच्छा त्याच्या मागे प्रकट झालेली असते. दुसरी पूर्ण होत्या नाही होत्या तोपर्यंत तिसरी इच्छा झालेली असते. तिसरी होत्या नाही होत्या तोपर्यंत चौथी झालेली असते. आपल्या इच्छा काही संपत नाही. म्हणून मोक्षाचा वेळ करणारं घर कुठलं आहे? म्हणून मोक्षाचा वेळ करणारं घर 11 वगैरे. मोक्षापासून 12 वगैरे 11 वगैरे करायला लागला मोक्षाचा वेळ. तुम्ही जर इच्छांमध्ये जर अडकून राहिला तर तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. आपण जर या इच्छांमध्येच अडकून राहिलो तर आपल्याला मोक्ष मिळणार आहे. आपण कधी फ्री फिलिंग करणार आहे. मोक्ष म्हणजे काय? तुमचं फिलिंग जे फ्री आहे तुम्हाला दूर कराले, तुम्हाला एक संतुष्टी द्याले की आता कुठंच अटॅचमेंट नाही, कुठंच अडकलेलं नाही. ही जी भावना आहे ती मोक्ष आहे. त्या मोक्षाला 11 वर काय करले? थांबवा. एखादा व्यक्ती मोक्ष घ्यायला चाललाय, आता काहीच नको भोगलं भरपूर,
11 काय म्हणते सर की एक इच्छा नाही राहिली, अजून राहिले अजून एक राहिलंय तेवढं पूर्ण कर. मरेपर्यंत थांबत नाही थोडक्यात. मध्ये कुठं वाटते आपल्याला थांबल्यावर ते थांबत नाही म्हणून. आणि मटण सोडलं पाहिजे, सोडलं पाहिजे, सोडलं पाहिजे. पण ते असं 11 काय म्हणते, 12 मध्ये सोडलं पाहिजे, सोडलं पाहिजे. 11 काय म्हणते थांब रे अजून एज व्हायचं आहे, जरा आणि थांब, जरा वयस्कर होतं. 11 इच्छा समजते. म्हणजे आपले षडरिपूंचा एक वेगळा षडरिपू कुठं बसला, 11 बसला. मोठा षडरिपू जो दिसत नाही 11 बसलाय. जे घर ऍस्ट्रोलॉजी मधलं सगळ्यात सुंदर घर आहे, जे घर वाटते किंवा सगळ्यात सुंदर आहे, तेच आपल्या इच्छांमध्ये आपल्याला काय कारण आहे आढळवायला लागलं. गुरफडून टाक. आता जेवढी मायेत गुरफडणार घर म्हणू शकतो. म्हणजे भौतिक जागा, विशेष म्हणजे ते देते, भौतिक जागात गुरफडणार. वाईट काय नाही त्यात ते देते. बघा 11 स्ट्रॉंग तर तुम्हाला तुमच्या इच्छापूर्ती होणार, 11 वीक इच्छापूर्ती होणार नाही. पण बघा ज्यावेळी आपण काहीतरी इच्छा करतोय ब्रह्मांडाकडे किंवा देवी देवतांकडे, त्यावेळी काय होतंय, त्या इच्छांचं देणं लागतं. आपण काय केलं, आपला मोक्ष कट केला. बघा एक स्टोरी सगळ्यात आहे, 11 जाणून घ्यायचं असेल तर ही स्टोरी सगळ्यात आहे. 12 मोक्ष आहे. ज्यावेळी आपल्याला इच्छा होणार आहे, आपण काय केलं, मोक्षाला कट केलं. बघा आता जेवढ्या इच्छा आपण मागायला लावले देवतेकडं, त्याचं काहीतरी देणं लागते आपल्याला, त्याचा टॅक्स भरला पाहिजे का नाही. आपण गाडी घेतल्या, परमेश्वर मला गाडी दे, बंगला दे, मला प्रॉपर्टीज दे, मला संतान दे, मला भाग्य दे, मला पद दे, मला पार्टनरशिप दे, मला मॅरेज दे, मला हेल्थ दे. आपण इच्छा मागितल्या आणि कधी विचार केला का की या इच्छांच्या पद्धतीत आपल्याला पण टॅक्स भरायला लागणार आहे, काहीतरी देणं लागते. आपण काय तर ब्रह्मांडाकडनं घ्यायला लागलोय. आता ज्या गोष्टी आपण घेणार त्याची परतफेड करण्यासाठी आपला जन्म होणार. ज्या गोष्टी आपण 11 घेतल्या, इच्छा म्हणून मागून घेतल्या, तर त्या गोष्टींना फेडण्यासाठी, नियतीला देण्यासाठी, प्रकृतीला त्या परत करण्यासाठी टॅक्स रूपाने आपला जन्म होणार. गाडी घेतल्या ना तर आता दुसऱ्या कोणाला तर गाडी मिळवून देण्यासाठी तुमचा जन्म होणार. प्रॉपर्टी घेतल्या ना तर आता कोणाला तर प्रॉपर्टी मिळवून द्यायचं हे तुमचं कर्तव्य राहील. भाग्य घेतलं ना तर कोणाला तर भाग्योदय करून द्यायचं हे तुमचं कर्तव्य राहील. पद घेतलंय ना तर पद कोणाला तर द्यायचं हे तुमचं कर्तव्य राहील, कर्म राहिलं. संतान घेतलं ना तर कोणाला तर संतान प्राप्तीसाठी मदत करायची आहे, एक डॉक्टर बनून म्हणा किंवा कुठल्याही कर्तव्य राहील. लाभ घेतल्यात ना तर कोणाला तर लाभ द्यायचा हे तुमचं कर्तव्य राहिलं. आता ह्या प्रत्येक डोमेनसाठी आपण हजारो वेळा जन्म घेणार का, तर आपण मोक्षाला नाकारलेला आहे. लक्षात येते किती वाईट घर आहे किंवा किती गोष्टी डेंजर. त्यामुळे इच्छा मागताना विचार करून मागायचे, जेवढं पोटापुरत आहे तेवढं मागायचं. लय पोटाच्या बाहेरच मागितलं तर जन्म घेत राहायचं आणि इथंच बसायचं. लक्षात येते 11 कन्सेप्ट. त्यामुळं पोटापुरत्या इच्छा मागा, पोटापुरत्या गोष्टी मागा, परमेश्वर गोष्टी सोडून द्या. करता करता सगळ्या गोष्टी तो आहे, करणार आहे सगळं. अति इच्छा मागत बसला तर त्या इच्छांच्या पूर्तीसाठी पुन्हा 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 जन्म घ्यायला लागतो. आपण मोक्ष धारण करायसाठी आलो, अडकू नका. ह्या जन्मात त्याला मोक्षाला कट केला 11व्यानं. लक्षात परत नको. लक्षात येते. पुढच्या वेळी काय करणार देव माहिती आहे काय, गाडी पाहिजे होती ना, ड्रायव्हर करणार अंबानीचा. लक्षात येते. बरोबर. एक व्यक्ती असते तो जास्त मागतो, एक व्यक्ती असते तो काय म्हणतो, देवा मला लक्झरी कार्स दे भरपूर मोठ्या प्रमाणात. माझ्या आजूबाजूला नुसत्या लक्झरी कार्स राहिल्या पाहिजे, हजारो लक्झरी कार्स. देव तथास्तु म्हणतोय. देव काय म्हणतोय, तथास्तु. तुझी इच्छा आहे ना, घे. पुढचा जन्म घेतो तो. पुढच्या जन्मात त्याचं काय झालेलं असतं नाही, एक ड्रायव्हर. हजारो लक्झरी कार्स आहेत, आता त्या पुसायला लागायला लागले. हजारो लक्झरी कार्स आहेत, पुसायला लागायला लागले. देव कशानुसार देणार आहे, कर्मानुसार देणार आहे. तुमची तेवढी कॅपॅसिटी पाहिजे, तुमची तेवढी कॅपॅसिटी ताकद पाहिजे. उगाच इच्छा धारण करायच्या नाही. गरज असत्या तर मागा, हक्कानं मागा, उगाच मागू नका. किंवा थोडक्यात आपल्या ज्या कॅपॅसिटी प्रमाणे इच्छा मागावी. थोडक्यात
हे आपल्याला शक्य असेल तेच माग जे गरज आहे जे इतरांच्या भल्यासाठी आहे ते माग. त्यात तुमचं पण बघा लक्ष देते. मात्र अडकलं तुम्ही नाही, आम्ही पण अडकू, सगळे अडकू. सगळ्यांना नियम लावू. सगळ्यांना नियम लागतो. 12 वगैरे आपण उद्या घ्यायचं, कारण भरपूर गोष्टी आहेत 12. नाही असं मला एक सांगा, 10व्या घराचा मला बोलायचं नेम फेम त्याचं मला पाहिजे. काय पाहिजे नेमके का? हां, आणि त्याला रिलेटेड काय केलं पाहिजे? ओके, आता सिंपल काय बघायचं, ते शिकणारच आहे ना कोणी. नाही, बरोबर आहे की की 10व्या घराचा वॉर्ड कुठं बसला आहे किंवा 10व्या घरावर कोणाचा प्रभाव आहे, दोन गोष्टीच तुम्हाला नेमके मिळणार. आता समज इथं ग्रहच नाही, नुसता रास आहे, ग्रह नाही. ओके, तर त्याचा मेष रास आहे. निश आहे. मंगळ कुठं बसले असणार आहे ना. बरोबर आहे की. मंगळ कुठं बसलाय बघा, ते तुमच्या नेम फेमचं सूत्र आहे. आणि समजा इथं मंगळ बसलाच असला तर कुठं बसलाय मंगळ? दशमातच